नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या आनंदी कट्ट्यावर श्रद्धा धनेश यांनी मांडलेला एक अतिशय सुंदर विचार तुमच्यापर्यंत पोहोचवते. कधी विचार केलाय का की काही ठराविक माणसं आपल्या सहवासात आली की आपल्याला असीम शांतीचा अनुभव मिळतो, तर काही अगदी आपल्या नजरेला जरी पडले तरी संतापाची तिडीक उमटून जाते. आपल्याला त्यांच्यापासून मिळालेले पूर्वानुभव अनेकदा व्यक्तीच्या मूल्यमापनाला कारणीभूत ठरतात. त्या व्यक्तीचं एकूण व्यक्तिमत्व, त्यांचे आचार विचार आपल्याला आकर्षण विकर्षणाचा अनुभव देत असतं. साधारण ज्या व्यक्तीच्या बोलण्या वागण्यातनं अहंकार, राग आणि नकारात्मक भावनांचा भडीमार असतो ना, ती माणसं आपल्याला नकोशी वाटतात. त्याच्याच विरुद्ध ज्यांच्या व्यक्तिमत्वात एक ठेराव आहे, शांती आहे, पॉझिटिव्ह एनर्जी आहे, विचार आहेत, तसंच ज्यांच्या आयुष्यात उत्तम आणि सतत उन्नत ध्येय आहे, ती माणसं आपल्याला हवीहवीशी वाटतात. आता गंमत अशी आहे ना की सगळ्यांना सकारात्मकता हवी असते, पण त्यांचं स्वतःचं अंतरंग मात्र नकारात्मक गोष्टींनी भरलेलं असतं. दगडापासून मूर्ती बनवताना त्या दगडाचा अनावश्यक भाग काढल्यानंतर ती सुबक मूर्ती तयार होतेच, पण ती सुबक मूर्ती आकाराला येण्यासाठी त्या दगडाची इच्छाशक्ती आणि सहकार्य पण आवश्यक असतं ना. म्हणजे दगड तेवढाच पक्का आणि टाकीचे घाव सोसणारा असावा लागतो. मग तोच नियम माणसांना सुद्धा लागू पडतोच की. म्हणूनच आपल्यातल्या सुधारणेसाठी आपल्यातल्या उणिवांची जाणीव होणं हे तितकंच महत्त्वाचं असतं. म्हणूनच जेव्हा आपल्याला एखाद्या सकारात्मक विचारांच्या व्यक्तीचा सहवास हवाहवासा वाटतो, तेव्हा आपणही कोणाला हवेहवेसे वाटण्यासाठी तीच सकारात्मक ऊर्जा आणि तसेच सकारात्मक विचार आपल्यातही असायला हवे. याचा विचार आज दिवसभर करूया. आणि हो, आज दिवसभर पॉझिटिव्ह विचार करूया. बघा, आजूबाजूची पॉझिटिव्ह एनर्जी, सकारात्मक ऊर्जा आपल्यापर्यंत आपोआप येते की नाही. तर श्रोते हो, आजचा हा विचार तुम्हाला कसा वाटला याविषयी आम्हाला आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा. त्याचबरोबर रेडिओ जयंतनं चतुरस्त्र हा पॉडकास्ट सुरू केलेला आहे आणि या पॉडकास्टमध्ये प्राध्यापक, लेखक, कवी, नाटककार श्री रमेश कोटस्थाने यांच्याशी साधलेला दिलखुलास संवाद आपण बघणार आहात. या संवादाचे दोन्ही भाग आपण आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत, तेव्हा हे दोन्ही भाग जरूर बघा. ते तुम्हाला कसे वाटले याविषयीच्या प्रतिक्रिया नक्कीच आमच्या कमेंट बॉक्समध्ये लिहा. त्याचबरोबर श्री रमेश कोटस्थाने लिखित खुळा पाऊस या पुस्तकाचं अभिवाचन आपल्याला रेडिओ जयंतवर ऐकायला तर मिळेलच, पण त्याबरोबरच पूज्य साने गुरुजी लिखित श्यामची आई, पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती या पुस्तकाचे दोन्हीही खंड, प्राध्यापक यशवंत पाठक लिखित मातीचं देणं, डॉक्टर शुभा साठे लिखित त्या तिघी, नर्मदा परिक्रमेच्या स्वानुभवांवर आधारित प्रभू पाठक लिखित बिल्वपत्र या दर्जेदार पुस्तकांचं अभिवाचनही आपण जरूर ऐका. आणि ते आपल्याला कसं वाटलं याविषयीच्या आपल्या प्रतिक्रिया आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि हो, रेडिओ जयंत हे यूट्यूब चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. याचं सबस्क्रिप्शन फ्री आहे.